नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक, कमेंट आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। खाली बेल आयकॉनला प्रेस करा, कारण की येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळेल। तर चला मित्रांनो, सुरू करूया। 1945 मध्ये बाबासाहेबांनी नदीजोड प्रकल्प, जलधोरण, जलविद्युत विकासातील योगदान काय आहे, तर चला मित्रांनो जाणून घेऊया। सध्याच्या राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 ते 1945 दरम्यान मांडली आहे। यासाठी त्यांनी राज्यघटनेत तरतूदही केली आहे। फार कमी लोकांना जलनीतीमधील त्यांच्या योगदानाबद्दल माहित आहे। विशेष म्हणजे बाबासाहेबांनी महापुराच्या पाण्याचा विनियोग कसा करता येईल हे देखील सांगितले होते। बाबासाहेबांच्या जलधोरणाविषयीची माहिती घेऊन आलो आहोत, तर जाणून घेऊया जलधोरणाविषयीची बाबासाहेबांची जलविषयक भूमिका, नदीजोड प्रकल्पाबद्दलची त्यांची कल्पना, घटनात्मक तरतुदी आणि सद्यस्थितीतील नदीजोड प्रकल्पाबाबत बाबासाहेबांचे जलधोरण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार होते। कायदाशास्त्र, मानवशास्त्र आणि राज्यशास्त्र अशा अनेक क्षेत्रात त्यांनी बहुमोल कामगिरी बजावली आहे। मात्र देशाच्या आर्थिक आणि जलधोरणातही त्यांची मोठी भूमिका होती, हे फार कमी लोकांना माहीत आहे। देशाची जलनीती, दामोदर खोर प्रकल्प, हिराकुंड धरण, सोन नदी प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय व महत्त्वपूर्ण आहे। सध्याच्या राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाची कल्पना बाबासाहेबांनी 1942 ते 1945 दरम्यान मांडली होती। यासाठी पाण्यासंबंधी आंतरराज्य समस्या उद्भवू नये म्हणून घटनेत तरतूदही करून ठेवले आहेत। 20 जुलै 1942 रोजी डॉक्टर बाबासाहेबांनी मजूर मंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली। त्यांचा व्हाईसराय कार्यकारी मंडळांचे सभासद म्हणून समावेश करण्यात आला आणि त्यांच्याकडे श्रम, सिंचन व वीज विभाग सोपविण्यात आले। दुसऱ्या महायुद्धानंतरचे व्यापक आर्थिक विकासाचे धोरण आणि सिंचन व वीज या विषयावर तपशीलवार धोरण तयार करण्यासाठी बाबासाहेबांनी पुढाकार घेतला। 1935च्या कायद्यानुसार श्रम विभागाने सिंचन आणि वीज या विषयावर मुख्यत्वे 3 गोष्टी कार्यान्वित करण्याचे ठरविले। यामध्ये एकापेक्षा 2 राज्यात वाहणाऱ्या नद्यांचे नियंत्रण व व्यवस्थापन करणे, राज्यातील नद्यांवर पाणी, जल, विद्युत ऊर्जा संपत्ती निश्चित करणे आणि शासकीय व तांत्रिक विकास करण्यासाठी राष्ट्रीय सिंचन धोरण काय असावे या गोष्टीचा समावेश होता। पाण्यासंबंधी घटनात्मक तरतुदी डॉक्टर आंबेडकरांनी घटनेचा आराखडा घटना समिती सादर करताना पाणी हा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीत असावा अशी भूमिका मांडली। त्यामुळे भारतीय राज्यघटनेत पाणी हा विषय क्रमांक 56 मध्ये अंतर्भूत होऊन केंद्र शासनालाही यासंबंधी कायदे करण्याचे अधिकार प्राप्त झाले। भारताच्या राज्यघटनेत ही तरतूद कलम 265 मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे। याच तरतुदीत अंतर्गत आंतरराष्ट्रीय जलविवाद कायदा, नदीखोर प्राधिकरण कायदा 1956 पारित कायदा करण्यात आला। पुराच्या पाण्याचा विनियोग करा। नोव्हेंबर 1945 मध्ये कटक येथे झालेल्या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत मौलिक विचार देशाला दिले आहेत। पाणी आणि महापूर हे विनाशकारी आहेत असे गृहीत धरून सुचू नका। देशामध्ये एवढे पाणी उपलब्धच नाही की जे हानिकारक ठरू शकेल। भारतीय जनतेला पाण्याच्या कमतरतेमुळे जास्त कष्ट सोसावे लागतात। जास्त पाण्याच्या उपलब्धतेमुळे नाही, पाणी राष्ट्रीय संपदा असल्यामुळे पाणी पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचे प्रमाण असमतोल आणि अविश्वासार्ह असल्यामुळे पुराच्या जास्त पाण्याविषयी तक्रार करण्यापेक्षा या पुराच्या पाण्याचा मनुष्याच्या विकासासाठी धरणे बांधून कसा उपयोग करता येईल हा दृष्टिकोन बाळगला पाहिजे। त्यासाठी जिथे पुरामुळे नेहमी नुकसान होत असते त्या नद्यावर ठिकठिकाणी धरणे बांधून हे पाणी समुद्राला न जाऊ देता विकासासाठी वापरणेच इष्ट ठरेल असे विचार त्यांनी मांडले होते। हिराकुंड धरण प्रकल्प, केंद्रीय जलमार्ग, पाटबंधारे, नौकायान आयोगाचे अध्यक्ष A.N. खोसला यांनी महानदीवरील बहुउद्देशीय विकास प्रस्तावावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी चर्चा करून हिराकुंड धरणाची अंमलबजावणी केली।
तुम्हाला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार आवडत असतील तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब, लाईक आणि कॉमेंट करा. खाली बेल आयकॉनला प्रेस करा, कारण की येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळेल.